नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांचा स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महा CET याची प्रोसेस आणि शेड्यूल इथे जाहीर झालेलं आहे. कुठल्या कुठल्या एक्झाम्स आहेत, त्यासाठी टेंटेटिव्ह डेट्स काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांचं 9/1/2024 ची पब्लिक नोटीस इथे प्रसिद्ध झालेली आहे. तर CET examination for the course given in the table is being conducted by State Common Entrance Test Cell Mumbai for the academic year 24-25. The CET examination for the said courses will be conducted at various examination centers within the outside Maharashtra state. Candidates have to submit the online application form for the said examination as per the schedule given इन द टाइम टेबल. सो टाइम टेबल इथे जाहीर झालेलं आहे. नेम ऑफ CET कुठल्या डिपार्टमेंटची होणार आहे ते, त्याचबरोबर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ अ ॲप्लिकेशन फॉर्म, स्टार्ट डेट कधी चालू होईल, एंड डेट काय आहे आणि टेंटेटिव्ह CET एक्झामिनेशनची डेट असे कॉलम इथे दिलेले आहेत. तर BEd MAd 3 इयर्स इंटिग्रेटेड कोर्सची जी CET आहे तर त्याची फॉर्म फिलिंग हे ऑलरेडी चालू झालेलं आहे 10/1 तारखेपासून आणि 29/1 तारखेपर्यंत ते असणार आहे. टेंटेटिव्ह डेट त्याची 2 मार्च 2024 पर्यंत आहे. महाराष्ट्राची MAdची CET 2024 जी आहे त्याची डेट फॉर्म फिलिंगची चालू झालेली आहे. 29 जानेवारीपर्यंत फॉर्म फिल करू शकतात आणि 2 मार्चला त्याची टेंटेटिव्ह एक्झाम आहे. महाराष्ट्र MPEd CET 2024 यांचाही फॉर्म फिलिंग चालू झालेला आहे. 29 जानेवारी लास्ट डेट आहे. 3 मार्च 2024ला एक्झाम डेट त्याची आहे. महाराष्ट्राची BEd जनरल अँड स्पेशल BEdची 2024ची CET फॉर्म फिलिंग चालू झालेलं आहे. 30 जानेवारी शेवटची तारीख आहे. एक्झाम ही साधारण 4 मार्च ते 6 मार्च या दरम्यान कंडक्ट केली जाणार आहे. टेंटेटिव्ह डेट इथे डिक्लेअर झालेली आहे. महाराष्ट्राची BPEd CET 2024 10/1/2024 ते 30/1, 10 जानेवारी ते 30 जानेवारीच्या आत फॉर्म फिलिंग करायचं आहे. 7 मार्च 2024ला त्याची एक्झाम कंडक्ट केली जाईल. महाराष्ट्राची LLBची 3 वर्षाची CET 2024 याचं फॉर्म फिलिंग 11 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान चालू झालेलं आहे. 12/3/2024 ते 13/3/2024 दरम्यान एक्झाम याची कंडक्ट केली जाणार आहे. 12 ते 13 मार्च या 2 दिवसामध्ये. महाराष्ट्राची BA BSc BEd 4 इयर्स इंटिग्रेटेड कोर्सची 2024ची एंट्रन्स 12 जानेवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत फॉर्म फिलिंग असणार आहे. 2 मे 2024ला त्याचे एक्झाम कंडक्ट केले जाणार आहे. महाराष्ट्र LLB 5 वर्षाची CET 5 इयर्स CET 2024 18 जानेवारी ते 18 फेब्रुवारीच्या दरम्यान फॉर्म फिलिंग चालू होणार आहे. 3 मे 2024 रोजी त्याची एक्झाम असेल. महाराष्ट्राची MBA MMS CET 2024 यांची फॉर्म फिलिंग 11/1 ते 31/1च्या दरम्यान चालू झालेली आहे. 31 जानेवारीच्या अगोदर तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे आणि टेंटेटिव्ह डेट 9 मार्च ते 10 मार्चला एक्झाम कंडक्ट करण्यात येईल. महाराष्ट्राच्या आर्किटेक्चरची CET ही 11 जानेवारी ते 1 फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे. 11 मार्चला त्याची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. महाराष्ट्र MHCT CET 2024 याचाही फॉर्म फिलिंग चालू झालेलं आहे. 11 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे. त्याचबरोबर 11/3/2024 त्याची टेंटेटिव्ह एक्झाम तुमची कंडक्ट केली जाणार आहे. महाराष्ट्र MCAची CET यांचाही फॉर्म फिलिंग चालू झालेलं आहे. 11 जानेवारी ते 1 फेब्रुवारीचं
पर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे.